नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित ब्लॅकमेल ही कादंबरी. आज या कादंबरीचा 5वा भाग आपण ऐकणार आहोत. पाणिनींनी वळून बघितलं तर दारात एक उंचापुरा, देखणा आणि करारी माणूस उभा होता. चेहऱ्यावर हास्य होतं, पण त्याचे डोळे मात्र कोरडे होते. त्यात हास्य नव्हतं. ते गोल गरगरीत होते आणि दुसऱ्यावर वचक बसवणारे होते. शुक्लेंदूनं दोघांची ओळख करून दिली. पाणिनींनी उभं राहून त्याच्याशी शेकहँड केला. त्याचे हात गुबगुबीत होते. मी तुमचं नाव ऐकून आहे, फक्त रिवा या शहरापुरतं ते मर्यादित नाही आहे. इकडे सुद्धा तुम्ही तेवढेच प्रसिद्ध आहात. बोला, काय करू शकतो मी? शाल्व म्हणाला. पाणिनींनी उत्तर द्यायच्या आधीच घाईघाईत शुक्लेंदू म्हणाला, पटवर्धन इथे प्रचितीच्या संदर्भात आलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, गेले 3-4 दिवस ती ऑफिसला येत नाहीये. तिचा भाऊ अपघातात गंभीर जखमी झालाय. मीच तिला रजा दिली. मला कळालेल्या बातमीनुसार आज पहाटे तो गेला, पाणिनी म्हणाला. काका पुतण्यांनी एकमेकांकडे बघितलं आणि सहानुभूती व्यक्त केली. प्रचितीला हवं नको ती सगळी मदत करायची सूचना शाल्वनी शुक्लेंदूला दिली. आपण तिच्याशी थेट संपर्क करू नये असं ॲडव्होकेट पटवर्धन यांचं म्हणणं आहे. आणि त्यांची हरकत नसती तरी सुद्धा आपण आपल्या वकिलांच्या सल्ल्यानुसार वागणं योग्य आहे असं माझं मत आहे, शुक्लेंदू म्हणाला. आपण वकील कशाला हवेत मध्ये? माणुसकीच्या दृष्टीने आपण तिला कधीही मदत करू शकतो, भेटू शकतो. पटवर्धन काय म्हणताय ते आपण नीट ऐकून घ्यावं. काय फरक पडणार आहे? काका ऐका ऐका ऐका. आपल्याला कंपनीत 20 लाखाची रोख तूट आली आहे आणि त्याच वेळी प्रचिती पारसनीस, जी भावासाठी रजा घेऊन हॉस्पिटलमध्ये बसणं अपेक्षित होतं, ती अचानक रिवाला गेली आणि खोट्या नावानी तिथल्या हॉटेलात राहिली. हा योगायोग नाही वाटला मला, म्हणून मी इथल्या पोलिसांना सांगून रिवा शहरातल्या पोलिसांतर्फे तिची चौकशी करवली. याचा अर्थ पाणिनी पटवर्धन असा घेत आहेत की आपण तिच्यावर चोरीचा आरोप केलाय. मग त्यात त्यांची काय चूक आहे? तू फार घाईघाईत निष्कर्ष काढलास. आपल्या कंपनीत बरेच जण रोख रक्कम हाताळतात. आता हेच बघ, मलाच स्वतःला एका व्यवहारासाठी 10 लाख हवे होते. मी ते घेतले. दुर्दैवाने तो व्यवहार पूर्ण झाला नाही. मी ती रक्कम पुन्हा तिजोरीत ठेवली आत्ताच, शाल्व म्हणाला. म्हणजे आता तूट 20 लाखांवरनं 10 लाखांवर आली, शुक्लेंदू म्हणाला. अजूनही ती तूट आहे असं नाही म्हणता येणार ना. अगदी माझ्यासकट बरेच एक्झिक्युटिव्ह तिजोरीतून रोख रक्कम काढतात. काढताना त्यांनी तिथे रक्कम घेतल्याची चिठ्ठी ठेवणं अपेक्षित असतं, पण घाई असेल तर ते राहून जातं. आता माझ्याही हातून तशी चिठ्ठी ठेवली गेली नव्हती. आपण ठीक आहे, आता मी उचललेली रक्कम पुन्हा ठेवली आहे. असो, पण आपण एकत्र येऊन बोलण्यापूर्वी तू ही ॲक्शन घ्यायला नको होतीस. आय एम सॉरी, शुक्लेंदू नाराज होऊन म्हणाला. पण तुला कळलं कसं की कॅश कमी आहे? मला सुद्धा एका कामासाठी पैसे हवे होते, म्हणून मी तिला विचारायला गेलो, पण ती नव्हती आणि तिजोरीत फार रक्कम दिसत नव्हती. माझ्या पोलिसातल्या एका मित्राला मी विचारलं की मला एका मुलीचा ठाव ठिकाणा काढायचा आहे, तर काय करता येईल. त्याला मी तिच्या भावाबद्दल माहिती सांगितली
कुठल्या हॉस्पिटलमध्ये त्याला ठेवलंय ते सांगितलं. त्यांनी त्याचं बुद्धिचातुर्य वापरलं आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन टेलिफोन ऑपरेटरची झाडाझडती घेतली. पारसनीस नावाच्या पेशंटसाठी कुणाकुणाचे फोन येतात याची चौकशी केली. आणि मग सगळ्यात जास्त फोन प्रचितीचे होते असं निष्पन्न झालं. प्रचितीने तिचा नंबर टेलिफोन ऑपरेटरकडे देऊन ठेवला होता, म्हणजे काही इमर्जन्सी आली तर कळवावं म्हणून. मग तो नंबर रिवामधल्या डेल्मन हॉटेलचा असल्याचं त्याच्या लक्षात आलं, म्हणून त्यांनी तिथले स्थानिक पोलीस चौकशीला दिले पाठवून. शुक्लेंदू म्हणाला, पण त्याच्या खुलाशानं शाल्वचं समाधान झालं नाही. तो म्हणाला, पण ते काहीही असलं तरी तू प्रचितीवर संशय घेण्यात घाई केलीस असं मला वाटतंय. ती कामात किती चोख आहे, किती प्रामाणिक आहे हे आपल्या दोघांनाही माहिती आहे. आणि मग तो पाणिनीला उद्देशून म्हणाला, पटवर्धन सर, आता ती भावाच्या निधनाच्या गडबडीत आहे. त्याचे अंत्यसंस्कार वगैरे करायचेत. माझी वैयक्तिक पातळीवर आणि कंपनीच्या वतीने तुम्हाला विनंती आहे की काही दिवस हे प्रकरण तुम्ही जरा थांबवलंत तर बरं होईल. शुक्लेंदू, तू तिला फोन करून काही मदत हवी आहे का, पैसे हवेत का ते विचार. नाही, आज नका फोन करू. मी तिला फोन बंद करून ठेवायला आणि औषधं घेऊन झोपायला सांगितलंय. पाणिनी म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे, बरोबर आहे. तुमचा सल्ला बरोबर आहे पटवर्धन. तसंही आज शनिवारच आहे. सोमवारपर्यंत तिला नाही त्रास देत आम्ही. शुक्लेंदू, तू तिच्या ऑफिसमधल्या एखाद्या मैत्रिणीला सांग तिला फोन करायला आणि आपल्या वतीनं सांत्वन करायला. नाही, ते शक्य नाही आहे, कारण तशी प्रचिती एकल कोंडी आहे. तिला मैत्रीण वगैरे नाही आहे. तरी पण मी बघतो काय करता येईल ते पाहतो. शाल्वनी उठून पाणिनीला शेकहँड केला. तुमच्या मनात काय आहे याची तुम्ही मला पूर्वकल्पना दिलीत याबद्दल आभारी आहे. मला खात्री आहे की एकमेकांच्या विरुद्ध कायदेशीर लढाई करायची वेळ आपल्यात येणार नाही. आपण परस्पर समझोत्यानं काहीतरी मार्ग काढू, शाल्वा म्हणाला. आणि आणखीन एक, कृपा करून अशी समजूत करून घेऊ नका की आम्ही कुठल्या अवैध धंद्यात गुंतलेलो आहोत. आयात निर्यात करताना सगळ्यांनाच अडचणी असतात, पण प्रत्येकाचे काहीतरी संपर्क असतात. संपर्क म्हणजे? पाणिनीने विचारलं. ब्रोकर्स म्हणा हवं तर. एक लक्षात घ्या पटवर्धन, कोणीही आला आणि आम्हाला माल विकायला लागला तर आम्ही त्याच्याकडून माल घेत नाही. काही ठराविक लोकांशीच आम्ही व्यवहार करतो आणि ते लोक त्यांच्या संपर्कातल्या इतर लोकांशी व्यवहार करतात. मी मगाशी सांगितल्यानुसार आमच्याकडे आलेला माल म्हणजे पुरातन मूर्ती, हस्तिदंत किंवा रत्न, हे ओरिजिनल आणि डुप्लिकेट असं एकत्र असतं. आम्ही घेताना याची जाणीव ठेवून आणि तेवढा धोका स्वीकारून एक रकमी किंमत बोलून खरेदी करतो. त्यासाठी रोख रक्कम मोजतो. त्यानंतर प्रत्येक वस्तू ओरिजिनल का डुप्लिकेट हे त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ माणसाकडून तपासून घेतो आणि फक्त ओरिजिनल असेल तेच विकायला ठेवतो. खरेदी करताना तपासणी करणं शक्य नसतं. पण तुम्ही न तपासता खरेदी करताय म्हटल्यावर ब्रोकरने
सगळा माल डुप्लिकेट विकला तर त्या ब्रोकरची पत बाजारात राहत नाही, त्याच्याकडून कोणीच खरेदी करणार नाही, तेव्हा ते व्यवधान त्याला सांभाळायलाच लागतं. हां, अच्छा. पाणिनी म्हणाला आणि त्यांनी शाल्वच्या हातात हात देऊन निघायची तयारी केली. शुक्लेंदूंनी मात्र शेकहँड करणं टाळलं. आम्हाला समजावून घेतल्याबद्दल आभार. आपण लवकरच प्रचितीच्या विषयात तोडगा काढायचा प्रयत्न करू, शाल्व म्हणाला. पाणिनी म्हणाला, ठीक आहे, मी निघतो. बाहेर पडताना काउंटरवर ठेवलेल्या सुंदर हस्तिदंती कलाकृतीकडे त्याचं लक्ष गेलं. त्या कलाकृतीच्या शेजारी एक चिठ्ठी ठेवलेली त्याला दिसली. त्यावर त्याचं नाव लिहिलेलं होतं. कलाकृती बघता बघता त्यांनी कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं ती चिठ्ठी आपल्या खिशात टाकली आणि बाहेर आला. चिठ्ठी उघडली, वाचली. ते तुमच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. इथे काही गोष्टी अशा घडत आहेत की त्या तुम्हाला कळू नयेत असा प्रयत्न केला जातोय. प्रचितीला तुमच्या संरक्षणाची गरज आहे. चिठ्ठीखाली कोणाचीही सही नव्हती किंवा नावही नव्हतं. सर्व चिठ्ठी टाईप केलेली होती. पाणिनींनी कागद खिशात टाकला, आपल्या हॉटेलवर आला आणि बिल पे करून चेकआउट केलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसला आल्यावर पाणिनींनी सौम्याला देवनारमध्ये काय काय घडलं ते सर्व सांगितलं. म्हणजे अगदी प्रचिती विमानात आलीच नाही त्या क्षणापासून सर्व. सौम्य, मला सगळ्यात धक्कादायक होतं ते म्हणजे मी धारवाडकरना भेटून निघताना कंपनीतल्या एका स्टेनोग्राफरनं मला उद्देशून ही चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि मोठ्या शिताफीनं कोणाच्याही न कळत ती चिठ्ठी मला दिली. पाणिनी म्हणाला आणि त्याने ती सौम्याला दाखवली. तिने ती वाचली. तुम्हाला कंपनीकडून काही वस्तू खरेदीसाठी ऑफर नाही का दिली गेली, डिस्काउंट वगैरे देऊन? नाही, ते फक्त घाऊक स्वरूपातच विक्री करतात सौम्या. मला फार उत्सुकता आहे की हे लोक खरेदी आणि विक्री कुठून करतात याची. त्याआधी मला कनककडनं समिधाकडून काय अद्ययावत बातमी आहे ते जाणून घ्यायचं आहे. तुला सांगतो सौम्या, या सगळ्या रोख रकमेतल्या तुटीबद्दल शाल्व फारच किरकोळीत घेतोय सगळं. म्हणजे 20 लाख रोकड कमी आहे असं आपल्याला जे कळलं होतं त्यातले 10 लाख तर त्यांनीच नेले होते. ती रक्कम त्यांनी परत आणून दिली. माझा अंदाज आहे की त्यांच्या व्यवहारात काहीतरी गडबड आहे. त्यामुळे ते हे विषय कोर्टात जाऊ देणार नाहीत. आयकर किंवा कस्टम ड्युटी चुकवण्यासाठी ते मोठा लोचा करत असणार. स्मगलिंग करतात का ते? ते ज्या लोकांशी व्यवहार करतात ते लोक स्मगलिंगमध्ये गुंतलेले असावेत. सौम्या, प्रचितीच्या भावाचं क्रियाकर्म आहे आज. कदाचित प्रचिती त्यानंतर आपल्याला संपर्क करेल किंवा आपल्याला पुन्हा कधीच भेटणार नाही. शाल्व त्या विधीला हजर राहील आणि तिला सांगेल की हा अपहार झाला, हा निव्वळ गैरसमज होता. अरे हां सौम्या, प्रचितीने बँकेतनं तिच्या नावाने ड्राफ्ट काढून आणलाय 5 लाखाचा. पाणिनी म्हणाला आणि त्यांनी सौम्याच्या हातात तो ड्राफ्ट दिला. सौम्या, मी आता निघतो कनककडे. काही अर्जंट असेल तर मला कळव. पाणिनी म्हणाला आणि 5व्या मिनिटाला तो कनक ओजस समोर होता. त्यांनी त्याला मागच्या 2 दिवसातल्या सगळ्या घटना सांगितल्या. मला वाटतंय कनक, प्रचितीने माझ्याबरोबर विमानानं देवनारला येणं टाळलं असावं. ती काहीही खुलासा देत असली तरी तो खुलासा मानायला मन तयार होत नाहीये. तुझ्या मनात काय आहे पाणिनी? आपण प्रचितीची डुप्लिकेट म्हणून हॉटेलात बसवलेली तुझी ती गुप्तहेर मुलगी, तिचं काय? तिला आपण हॉटेलातनं बाहेर काढू आणि काही काळ काही न करता फक्त काय घडतंय त्याच्यावर नजर ठेवू. पाणिनी म्हणाला. कनकने हॉटेल डेल्मनला फोन लावला आणि रूम नंबर 767 मागितला. फोन जोडला जाताच तो म्हणाला, समिधा, काम झालंय आता आपलं. तू तुझं सामान भर आणि हॉटेल सोडून ये. काय?
खरंच? खात्री आहे तुझी? थांब थांब जरा 1 मिनिट थांब. कनक म्हणाला आणि पाणीकडे बघत म्हणाला, तिचं म्हणणं आहे घटना घडायला लागल्या आहेत. ती नाश्ता करायला बाहेर गेली तेव्हा एक माणूस तिच्या मागावर होता असा तिला संशय आहे. तिला वाटतंय की 7व्या मजल्याच्या कॉरिडॉरच्या टोकाशी एक माणूस लिफ्टकडे आल्या गेलेल्यांच्यावर नजर ठेवून आहे. मग कनक तिला म्हणावं, आम्ही लगेच येतोय तिथे. अरे मला इथून कसं येता येईल लगेच? मी माणूस पाठवतो माझा. ठीक आहे, मी एकटा हाताळतो हा विषय. विवस्वांनी त्याचा माणूस 767 रूमवर नजर ठेवण्यासाठी नेमला असेल तर तो निघून कसा जाईल हे बघायला मला आवडेल. बेतानी हां बेतानी आणि काळजीपूर्वक हाताळ रे बाबा हे प्रकरण. काय अशी माणसं कधी कधी क्रूर असतात. कनक त्याला सावध करत म्हणाला, अरे मी स्वतः अक्रूर नाही आहे ना. पाणीनी म्हणाला आणि बाहेर पडला. जाता जाता कनकच्या रिसेप्शनिस्टला म्हणाला, सौम्याला एक निरोप दे प्लीज की मी एका मोहिमेवर निघालो इथूनच, तासभर तरी येणार नाही. पाणिनीनी तिला सांगितलं आणि बाहेर पडून त्यांनी सरळ हॉटेल डेलमनचा रस्ता धरला. हॉटेलात आल्यावर सरळ रूम नंबर 767च्या दरवाज्याची बेल वाजवण्यापूर्वी त्यांनी इकडे तिकडे नजर टाकली. लॉबीच्या टोकाला हातोडी आणि दुरुस्तीची इतर अवजारं हातात घेऊन बसलेल्या एका माणसाव्यतिरिक्त तिथे कोणी नव्हतं. त्यांनी रूमची बेल वाजवली. प्रचिती, बाहेरून त्यांनी हाक मारली. समिधानी दार उघडलं. त्याला आत घेतानाच ती म्हणाली, या ना आत या पटवर्धन सर, आणि मला पुन्हा अशा प्रकारचं काम देऊ नका. का बरं? कोणीतरी सतत तुझ्या मागावर आहे म्हणून म्हणतेस का? उलट आहे सर, काहीच घडत नाही आहे म्हणून मी कंटाळून गेली आहे. वर्षभराची झोप मी गेल्या काही तासात काढली आहे. त्या टी व्हीवर सुद्धा बघायला काही नाही आहे. तरी रिसेप्शनला सांगून मी अर्धा पाऊण तास बाहेर फिरून आले. हे बघ, आत्तापर्यंत काही घडलेलं नसलं ना तरी अशा प्रकरणात. पाणीनी बोलत असताना दाराची बेल वाजली. पाणिनीने तिला दार उघडायची खूण केली. तिने दरवाजा उघडला. दारात 2 माणसं होती. ते वाटत होते पोलीस, पण ते आधी आलेले नव्हते. ही माणसं वेगळी होती. त्यापैकी एकानं एक क्रेडिट कार्ड समिधा पुढे धरलं आणि विचारलं, ए तुझं कार्ड आहे? हरवलं होतं का? तेवढ्यात दुसऱ्याला पाणीनी दिसला. त्याने विचारलं, हा कोण आहे? तुझा मित्र आहे का? हे बघा, एका वेळी एकाने प्रश्न विचारा. बोला, कोण आधी बोलणार आहे? समिधा म्हणाली. तुम्ही कोण आहे? त्यातल्या एकाने विचारलं. हे क्रेडिट कार्ड तुझं आहे? दुसऱ्याने पुन्हा विचारलं. समिधाने पाणिनीकडे बघितलं. प्रचिती पारसनीसच्या नावाने बँकेने इश्यू केलेलं क्रेडिट कार्ड आहे हे. ती म्हणाली, ते आम्हाला पण समजते. प्रश्न हा आहे की हे तुझं आहे का? समिधा बोलायला जाणार तेवढ्यात पाणिनी पटकन म्हणाला, उत्तर देऊ नकोस. ए तुला विचारलंय का मी? हा? एक पोलीस म्हणाला. तू मध्ये ना खोपसू नको. अरे थांब विशू, विशू, मी ओळखलं यांना आत्ता. अरे हा पाणिनी पटवर्धन आहे, ॲडव्होकेट. दुसरा पोलीस विशू नावाच्या पोलिसाला म्हणाला. काय तुम्ही काय करताय इथे? विशूने पाणिनीला विचारलं. तुम्ही काय करताय इथे? पाणिनीने प्रतिप्रश्न केला. आमच्याकडं प्रचिती पारसनीसच्या नावानं इश्यू झालेलं क्रेडिट कार्ड आहे. आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे का हे तिचं आहे का? पाणिनीने क्षणभर विचार केला आणि म्हणाला, तुम्ही गुन्ह्याचा तपास करत असाल आणि हिच्यावर संशय असेल तर तिला तिच्या कायदेशीर हक्कांची जाणीव तुम्ही करून द्यायला हवी प्रथम. त्या पोलिसानं आपल्या खिशातनं चामडी पाकिट काढलं. त्यात त्याचं आय कार्ड होतं. ते पाणिनीला दाखवलं. आम्ही पोलीस आहे, साध्या वेशातले. उत्तरं न देता गप्प बसायचा हक्क तुम्हाला आहे. तसंच तुम्हाला वकील नेमायचा असेल
तर तो सुद्धा नेमू शकता, किंवा त्याच्यासाठी तुमच्याकडं पैसे नसतील तर आम्ही सुद्धा तुमच्यासाठी ते करू. पण आमच्या प्रश्नाला उत्तर दिलं तर त्याचा वापर आम्ही तुमच्या विरुद्ध करू शकतो, हे लक्षात ठेवा. हां, तर आता सांगा, वकील नेमायचा आहे का तुम्हाला? मी तिचा वकील आहे. आता मला सांगा, तिच्यावर कुठल्या गुन्ह्याचा आरोप ठेवलाय तुम्ही? ना, अजून कुठला आरोप नाही ठेवलेला. आम्ही विवस्वान वाटीकर नावाच्या माणसाच्या खुनाचा तपास करतोय. तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही इथं येऊन पोचलोय. आता सांग मला, तू बोलणार आहे का नाही? मला विचार करू दे जरा. जे काय करायचे ते पाठापाठा करायचं. इथं आता आम्ही लगेच कोणाला कशात अडकवायला नाही आलेलो. पण तिचं क्रेडिट कार्ड खून झालेल्या माणसा शेजारी कसं सापडलं याचा खुलासा ही बाया करत नाही, तोपर्यंत ती राहणार अडचणीत. तिला काय सांगायचं असेल तर ते आम्ही शांतपणे ऐकून घ्यायला तयार आहे. त्यानंतर तिने दिलेल्या माहितीची शहानिशा करूच की आम्ही. नक्की कधी खून झाला या विवस्वांचा? अरे तूच आम्हाला प्रश्न विचारायला लागला की आम्ही तुला विचारायच्या ऐवजी. पटापटा बोला तुम्ही दोघं. तुम्हाला पटापटा बोलायला हवं असेल तर आम्हाला विचारायच्या ऐवजी या खोली बाहेरच्या लॉबीत हातात हातोडे घेऊन बसलेल्या माणसाला विचारा की तो काय करतोय तिथे. अरे तो आमचाच माणूस आहे. सकाळपासूनच आम्ही इथं तुमच्या खोलीवर नजर ठेवू नये. आम्हाला अपेक्षा होतीच का हिचा कोणीतरी पुरुष साथीदार असन आणि तो तिला भेटायला इथं येईन, आणि तुम्ही येते हे आत्ता कळलं. समिधा, तुझं ओळखपत्र दाखव यांना. पाणीनी समिधाला म्हणाला. समिधाने पर्समधनं आपलं ओळखपत्र काढलं, पोलिसाकडे दिलं. मीच इथे सापळा लावला होता जाळ्यात सावज पकडायला. आमिष म्हणून समिधा इथे होती. तिलाच मी प्रचितीची तोतया म्हणून इथे आणलं. तुम्हालाही सकृतदर्शनी ती प्रचितीच आहे असं वाटलं. पाणीनी म्हणाला. नाही, पण तुम्हाला तोतयाची काय गरज होती? नो कॉमेंट. विवस्वांशी संबंधित काहीतरी? नो कॉमेंट. ही प्रचिती पारसनीस तुमची असेल तर नाही, अनासन तर तिच्याही कुठल्याही प्रकारे संपर्क करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कायद्याच्या विरोधात केलेली गोष्ट ठरल. आणि समिधा, प्रचितीला फोन लाव. पाणीनी म्हणाला. समिधा फोन लावण्यापूर्वीच एका पोलिसानं तिच्या हातातनं फोन काढून घेतला आणि देवनारच्या पोलीस हेडक्वार्टरला फोन लावला. मी रेवामधनं बोलतोय, इन्स्पेक्टर पुष्ण मार्कंडे. तिथल्या एकादशम अर्वाचीन कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रचिती पारसनीस नावाच्या स्त्रीला उचला. ही मुलगी रेवामध्ये हॉटेल डेलमनमध्ये आहे असं तुम्ही आम्हाला कळवलं होतं, पण ते दादांत खोटं आहे. हे इथं असलेली स्वतःला प्रचिती म्हणवणारी वेगळीच मुलगी आहे. आपल्याला हवी ती प्रचिती तिथं आहे देवनारमध्येच. तिला शोधा आणि प्रश्न विचारण्यासाठी तिला ताब्यात घ्या. पहिला प्रश्न तिला विचारा का तिचं क्रेडिट कार्ड कुठे आहे? ते हरवलंय असं ती म्हणली तर कुठं आणि कधी हरवलं ते शोधा. ती सापडले की कळवा मला. त्यांनी फोन बंद केला आणि पाणीनीला उद्देशून म्हणाला. तर मग माझ्या वकील मित्रा, आता पटापटा बोलायला सुरुवात कर. मी बोलणार नाहीच आहे. नाही, मला आवडत नाही राव असलं काहीतरी. बऱ्याच लोकांना माझ्या बऱ्याच गोष्टी आवडत नाही. आम्ही निघतोय आता. जे असलं काय करणार नाही हा तू आत्ता तरी. याचा अर्थ असा घ्यायचा का मी, का मला इथे डांबून ठेवायचा तुझा हेतू आहे? हे बघ, कायद्यानुसार जे काही योग्य करता येईल ते करणार मी. तुझं हे वागणं कायदेशीर ठरणार नाही.
आम्हाला अटक न करता तू डांबून ठेवू शकत नाहीस आणि अटक करायची झाली तर बेकायदा अटक केल्याबद्दल तुझ्यावरच केस होऊ शकते. अरे शांतपणे घे रे जरा. नंतर तूच मला धन्यवाद देशील. हां, खरंच सांगतो. मी जे काय करतोय ना, त्याच्यासाठी नंतर तूच मला धन्यवाद म्हणशील. अरे तुझ्या चांगल्यासाठी करतोय मी. ते क्रेडिट कार्ड महत्त्वाचा दुवा ठरणार आहे का या खुनात? यावर्षी पाऊस कसा पडन असं वाटते रे? पुष्णनी विषय बदलत प्रतिप्रश्न केला. यावर्षी अधिक महिना नाही आहे, त्यामुळे चांगला होईल पाऊस असं म्हणतात. आता अधिक महिन्याचा काय संबंध आहे? इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे काही महिने 30 तर काही 31 दिवसांचे असतात. फेब्रुवारीचे 28 किंवा 29 हे दिवस विचारात घेऊन 365 दिवसांचं वर्ष असतं. तर मराठीप्रमाणे चांद्रवर्ष हे 354 दिवसांचं वर्ष असतं. हा 11 दिवसांचा फरक राहू नये म्हणून मराठी कॅलेंडरप्रमाणे दर 3 वर्षांनी अधिक महिना येतो. त्यामुळे 33 दिवसांचा अधिक मास असतो. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ग्रंथात म्हटलंय की ज्या वर्षी अधिक मास असेल तेव्हा कोरडा दुष्काळ पडतो. आम्हाला जाणून घ्यायचंय का प्रचितीला तुम्ही शेवटचे कधी भेटला होता? त्यावेळेला तुमचं तिच्याशी काय बोलणं झालं? तुम्ही तिला काय सांगितलं? माझ्या अशिलाच्या हिताला बाधा येईल अशी माहिती मी देऊ शकत नाही. त्या पोलिसांनी आता आपला मोर्चा समिधाकडे वळवला. तू तर खाजगी गुप्त आहे रे. प्रचिती काय तुझी अशील नाही, त्यामुळे तू उत्तर दे. समिधानं आगतिक होऊन पाणिनीकडे पाहिलं. उत्तर दे तू. सगळं सांग त्यांना. पाणिनीने तिला सूचना केली. पाणिनी पटवर्धनांनी कनक ओजस यांना फोन करून त्यांना विशिष्ट प्रकारची स्त्री गुप्तहेर पाहिजे असं सांगितलं. त्यानुसार माझी नेमणूक झाली आणि इथे येऊन मी प्रचिती खासनीस म्हणून बतावणी करावी असं ठरलं. तसंच विशिष्ट सांकेतिक नंबरचा उल्लेख करून कोणी फोन केला तर मी तो घ्यावा असं ठरलं. नाही मग कोणाचा फोन आला किंवा कोण आलं इथं? एक विचित्र वागणारा माणूस इथे आला. त्यांनी एक प्रकारे ब्लॅकमेलिंगचा प्रस्ताव समोर ठेवला. मग तू काय सांगितलं त्याला? नाही मी काहीच नाही बोलले त्याच्याशी. पटवर्धन बोलतील असं मी त्याला सुचवलं. मग ठीक आहे, पटवर्धनने काय सांगितलं? ते मला कळायला मार्ग नाही ना, कारण तेव्हा मी खोलीतनं बाहेर गेले होते. लय शिताफीने उत्तर देती बरं का तू. मी वस्तुस्थिती सांगतेय. आलेला माणूस कसा होता दिसायला बिसायला? तिशीच्या घरात असावा. सडपातळ, बारीक केस, दुमडलेली पॅन्ट, चकचकीत पॉलिश केलेले बूट. हे लय वरवरचं वर्णन आहे. नाव सांगितलं का काय त्यांनी? समिधाने पाणिनीकडे बघितलं. त्यांनी सांगितल्यानुसार त्याचं नाव विवस्वान होतं. अरे माझ्या कर्मा. पोलीस पुटपुटला. थोडा वेळ शांततेत गेला. मग पोलीस पुन्हा समिधाला म्हणाला, तर मग त्या विवस्वान नावाच्या माणसाला पटवर्धन बरोबर सोडून तू बाहेर गेली. कुठं गेली? समिधाने पुन्हा पाणिनीकडे बघितलं. पाणिनी म्हणाला, सांगायला हरकत नाही. हा विवस्वान नामक माणूस जेव्हा इथून बाहेर पडला आणि त्याच्या गाडीत बसला तेव्हा मी त्याचा टॅक्सीतनं पाठलाग केला. कुठवर केला? रत्नगर्भ बिल्डिंगपर्यंत. बरं मग पुढं? माझी टॅक्सी मी एक चौक मागेच थांबवली होती. विवस्वानची गाडी रत्नगर्भच्या बाहेर आली नाही म्हणून मी दुसऱ्याच एका इमारतीमधनं बाहेर पडणाऱ्या गाडीचा पाठलाग करायला माझ्या टॅक्सी ड्रायव्हरला सांगितलं. म्हणजे त्याला संशय येऊ नये की मी विवस्वानच्या गाडीच्या मागे होते. ही दुसरी गाडी ट्रॅफिकमध्ये जाऊन दिसेनाशी झाल्यावर आमचा पाठलाग संपुष्टात आला आणि मी इथे आले. सगळं पटवर्धनना कळवलं. लय हुशार आहे तू, लय हुशार. पोलीस नंतर पाणिनीला उद्देशून म्हणाला, आता इथून पुढचं तू बोल. मगाशी सांगितल्यानुसार आशिलाची गोपनीय माहिती आणि त्याच्या हिताला बाधा येणारी माहिती मी देऊ शकत नाही. या समिधानं जे काही सांगितलंय त्यावर मला काही म्हणायचं नाही. अरे पण तुम्ही लगेच विवस्वानच्या गाडीचा नंबर शोधायचा प्रयत्न केला का?
नो कॉमेंट. आणि त्यावरनं ती गाडी विवस्वांची आहे आणि तो रत्नगर्भमध्ये 906 नंबरच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याचं तुम्ही शोधून काढलं. नो कॉमेंट. आणि जर का तुम्ही ही सगळी माहिती प्रचिती पारसनीसला दिल्याचं आढळलं तर तुम्हाला सांगतो मी, भरभक्कम पुराव्यानिशी तिच्या विरुद्ध विवस्वांच्या खुनाचा असा काय खटला उभा करू ना आम्ही, का सुप्रसिद्ध वकील पाणिनी पटवर्धन तिला सोडवूच शकणार नाही. पोलीस आव्हान देत म्हणाला. पाणिनी म्हणाला, यावरही नो कॉमेंट. त्यांनी शांतपणे आपल्या ओठात सिगरेट धरून शिलगावली. त्या पोलिसांना सुद्धा त्यामुळे तल्लफ आली. त्यांनी सुद्धा जरा बाजूला जाऊन आपापल्या सिगरेट पेटवल्या. हलक्या आवाजात काहीतरी कुजबुजत राहिले. त्यात 15-20 मिनटं गेली. तेवढ्यात फोन वाजला. त्या पोलिसांनी पटकन पुढे जाऊन फोन घेतला. पलीकडच्या माणसाचं बोलणं ऐकत राहिला. ते ऐकताना अचानक त्याचा चेहरा उजळला. त्याच्या तोंडातनं शीळ बाहेर पडली. तुम्ही आणि तुमची गुप्त हेर समिधा आहे ना, आता अगदी बिंदास जाऊ शकता बरं का, तो पोलीस पाणिनीला म्हणाला. समिधा, तुझ्या सगळ्या चीज वस्तू घे, आपण निघूया. याचा अर्थ एवढाच आहे की देवनार पोलिसांनी प्रचितीला उचललेली आहे. श्रोते हो, आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.